मित्रांनो, परत एकदा छावणीत आपलं स्वागत। आपण बघत आहात सफर तळ कोकणाची भाग 5 विजयदुर्ग। मग कशी काय वाटतीये बाईक राईड? अतिशय सुंदर, खूप मजा आली। आता आपण चाललोय विजयदुर्गाकडे। जसा डोंगराळ भागात राजगड रायगड तसाच समुद्र किनाऱ्यावरील विजयदुर्ग हा सुद्धा एक अभेद्य किल्ला आहे आणि त्या गडाकडे आपण आता चाललो आहोत। विजयदुर्ग हा सिंधुदुर्गातील एक अतिशय जुना किल्ला असून शिल्हार राज्यातील राजा भोज II याने साधारण 1193 ते 1205 या काळात तो बांधून काढला आणि नंतर परत स्वराज्यात आल्यानंतर शिवरायांनी त्याला अजून मजबूत केलं। एकेकाळी चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला तुम्हाला आता समोर दिसतोय। अतिशय बलाढ्य आणि प्रचंड असा हा सागरी किनाऱ्यावरील पाठीराखा आहे। मित्रांनो, आता आपण आलोय विजयदुर्ग ह्या गडावरती। सर्वात मोठा किल्ला, याच्या इतिहासाविषयी तर तुम्हाला माहिती असेलच। अगदी समुद्रापासूनच ही तटबंदी आहे। समोर समुद्र अथांग पसरलेला आहे। इथे होड्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि जर तुम्ही नीट बघत असाल तर ही सगळी तटबंदी आहेत आणि हा मुख्य रस्ता आहे। तुम्ही समोर बघत असाल तर हा गडावर जाण्यासाठी मुख्य आणि समोर तुम्ही बघतच असाल हा विशाल काय असं विजयदुर्ग। तर छावणीसोबत तुम्ही राहा, आपण आज दर्शन करूया। माझ्या उजव्या बाजूने आपण जायचंय, पण तत्पूर्वी आपण डाव्या बाजूनेही जाऊया। तेथूनही गडावर जायला रस्ता आहे, पण तो मुख्य दरवाजा नाहीये। इथून आपण आत जाणार आहोत, पण आता इथून परत आपण पाठीमागे फिरणार आहोत, कारण आपण देवळात जाणार आहोत। तेथूनही तुम्हाला किनाऱ्यावरचं दर्शन हे फार छान दिसते। माझ्या उजवीकडे आहे तिकडनं आपण आत्ता आलो। तिथे सुद्धा एकेकाळी पाणीच होतं, म्हणजे समुद्र होता। आता डाव्या बाजूने आपण तिकडनं पलीकडनं वरती चढलेलो होतो। हे समोर तुम्हाला देऊळ दिसतंय, तिथे आपण जाणार आहोत आता आणि दर्शन करणार आहोत। आता आपण निघालोय हनुमंत दरवाजाकडे। मारुतीरायाचं दर्शन करतोय आता आपण। पाण्यात येते इथेच का? मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी आलेला जो आहे विजयदुर्ग, म्हणजे त्याची समोर बघा संपूर्ण तटबंदी पडलेली आहे आणि संपूर्ण हे दगड जे आहेत ते इथंच असे पसरलेले आहेत। आणि परत हा समुद्र। चला तर आपण जाऊया आता प्रवेशद्वारातून। हा आहे कोकणी मुलगा योगेश।
इन्स्टावरती तर तो फेमस आहेच, पण त्याचा आता व्लॉगसुद्धा यायला लागलेत. घरी वाढितलं मी 2 दिवस येऊन गेले. आता आपण आलेलो आहोत प्रवेशद्वारातून. असा हा बलाढ्य विजयदुर्ग. कुठले हे तोफांचे मारे आहेत का? हे समोर तुम्ही बघता इथे हे सगळे तोफांचे मारे आहेत त्या काळात झालेले. आणि अशा बलाढ्य आपण आज गडावरती चाललेलो आहोत. इतिहासाविषयी तर तुम्हाला काही सांगायला नकोच, असा मोठा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. आता इथे पुरातत्व खात्याचं काम चालू आहे. हा समुद्र आहे सगळा. मोठी तटबंदी जी पडली होती ते पुरातत्व खातं आता बांधती आहे. अतिशय सुंदर असं काम करते आहे. समोर तुम्ही जर समोर बघाल तर ती क्रेन पण आहे. तर बांधकाम चालू आहे. एक चांगली गोष्ट आहे, जमेची गोष्ट आहे. असा हा विजयदुर्ग आज आपण बघणार आहोत. आता आपण ह्या दरवाज्यातून आत आलो. ही सर्वात खालची तटबंदी समुद्रालगत असलेली हा मोठा बुरुज. इकडे पायरी मार्ग आहे, आपण जाणार आहोत. मित्रांनो, पाठीमागून आपण आलो. आता विजयदुर्गाच्या त्या विशाल अशा गडातून आपण आज शिरतोय. ही माझ्या पाठीमागे दिसतीये ही ती तटबंदी. आणि आता आपण पायरी मार्गाने वरती जाणार आहोत. तर चला माझ्याबरोबर दर्शन करायला विजयदुर्गाचं. प्रशस्त असा राजमार्ग आहे गडावरती जाण्यासाठी आणि गोमुखी दरवाजा आहे. अतिशय भव्य अशी तटबंदी आहे. त्यातून आता आपण जातोय. हा गोमुखी दरवाजा आहे. गड खरंच विशाल आहे. त्याच्या दरवाजावरूनच कळतंय की तो किती विशाल आहे. ते भक्कम असा बुरुज आहे. गडावरती पुरातत्व खातं काम करते. ही समोरची कमान आहे ती आत्ताच बसवली आहे. हे पूर्वीचेच दरवाजे आहेत. काम चालू आहे सगळ्या गडावरती. इकडे देवड्या आहेत शिरल्या शिरल्या. इथे सुद्धा काम चालू आहे. पाठीमागच्या साईडला पण इथे सुद्धा देवड्यांचं काम चालू आहे. अशा विशाल काय दरवाजातून आता आपण आत येतोय. आतमध्ये आल्यावर सुद्धा किल्ला किती भव्य आहे याची कल्पना येते. काम चालू आहे अतिशय सुंदर. त्यामुळे ठिकठिकाणी काम चालू आहे. समोरच इकडे तोफा आहे. तोफगोळे सुद्धा होते इथे. आता तोफगोळे काही दिसत नाहीये. इथे रूम होती तोफगोळ्याची. ही समोरच होती पलीकडे. आता नाही ती. आतमध्ये विशाल काय झाड आहे. आता थोड्याच वेळात आपण किल्ला बघायला सुरुवात करूया. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपण तोफगोळे नंतर बघूया. तोफा तर बघितल्या. हा असा भाग आहे. हा गड खराच खूप मोठा आहे. भव्य दिव्य असं याचं स्वरूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक तुम्हाला दाखवावं असं वाटतंय की फार कमी गडांवरती असे अवशेष असतात. हे बघा,
हे समोर तुम्ही बघताय हे बांधकाम केलेलं आहे. पाऊस आतमध्ये येऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा आहे. हे दारूवाळा कोठार आहे. आणि हे छोटीशी रूम होती ना सुरुवातीला, त्यामध्ये होते ते हा दारूवाळा कोठार आहे. आता दाखवत होते. हे तोफगोळे जे आहेत ते इकडे ठेवलेले आहेत, ते आपण बघूया आता. मोठमोठे पण आहेत तोफगोळे, असे पुष्कळ आहेत. पूर्ण रूम भरलेले आहेत. दारूकोट्याच्या तुम्ही पुढे आलात तर हा एक वरती जायला रस्ता आहे आणि दुसरा हा भुयारी मार्ग आहे. त्या काळचा भुयारी मार्ग आहे. ही बघा कशी रचना आहे. इकडं तुम्हाला प्रशस्त आहे, इथे निमुळतं होत गेलेलं आहे. कारण एकच की शत्रूंनी एकदम येऊ नये. इथे जरा नीट थोडंसं अतिशय गडाच्या मध्ये विविध भाग इथे बघण्यासारखे, त्यातलाच हा एक भाग आहे. त्यावेळेस काम बघा तुम्ही, आर्किटेक्चर बघा. कोणताही गड बांधणं तेवढं काही सोपं नव्हतं. खुबलाडा बुरुज आहे सर पुढे. त्या बुरुजातून आपण येतो. खुबलाडा बुरुज. खूप लढा बुरुज म्हणतात. बुरुजातून आल्यानंतर मोठी तटबंदी आहे. इकडे खालून बघत असाल तर खालची तटबंदी पण दिसेल. इथून बघ खालची तटबंदी दिसते संपूर्ण. तुम्हाला एकूणच कल्पना येईल गडाच्या भव्यतेची की केवढा भव्य हा होता. या बाजूला जर तुम्ही आलात इकडे सुद्धा समुद्रालगतची तटबंदी, मग मोठे बुरुज आणि समोर समुद्र. तुम्ही नीट बघाल ते बांधकाम बघा किती महत्त्वाचं आहे. कसं ते एकात एक साचा टाकून ते केलेलं आहे. ही अशी बांधकामं जी असतात ती सर्वात महत्त्वाची असतात. हा गोमुखी दरवाजा आहे. आपण तिकडनं आलोत, मग इकडनं आपण आतमध्ये शिरतो. म्हणजे त्याचं सुद्धा रक्षण करण्यासाठी त्यांनी हा बुरुज तयार केलेला आहे. जर तुम्ही नीट निरीक्षण कराल तर ह्या किल्ल्याला एकूण 3 थर आहेत. हा इकडचा पहिला, त्याच्यानंतरचा हा बघा हा दुसरा, आणि हा त्याच्यानंतरचा हा तिसरा. खूप लढा बुरुज याला खूप महत्त्व होतं. कारण जो शत्रू येईल त्याला रोखण्यासाठी असा हा सर्वात मोठा असलेला बुरुज आहे. त्याच्या पाठीमागे अरबी समुद्र. आपण पुढे किल्ला बघणारच आहोत, तुम्ही माझ्यासोबत राहा. हा पलीकडे लांब वर दिसतोय हा एक अजून एक बुरुज आहे, पण तो खूप लढापेक्षा लहान आहे. आता आपण इकडनं वरच्या बाजूला जाऊन महादरवाजाला जे तेल ओकतात ना ते तुम्हाला दाखवतो तिकडे. आता इकडनं तुम्ही पुढे आलात ही आतल्या बाजूची तुम्हाला तटबंदी बघायला भेटेल. आणि त्या साईडला हे इकडनं बंदुकीचा मारा केला जायचा. मारा किंवा तेल ओकायचं काम. हा खूप लढा बुरुज अतिशय सुंदर दिसतोय. मगाशी आपण तिकडनंच आलो.
पावसाळ्यात गडावर आलेल्या या फुलांनी छानच गालीचा पसरलाय. अतिशय सगळी फुलं वगैरे आलेली आहेत. अतिशय परिसर सुंदर आणि स्वच्छ असा दिसतोय. हे वरून दिसणार खूप लढा. खूप लढा बुरुज अतिशय सुंदर. आणि समोरच तुम्ही बघताय हा अरबी समुद्र आणि त्याचं रक्षण करण्यासाठी असलेला हा अभेद्य असा आमचा विजयदुर्ग. सागर सुद्धा निरीक्षण करतोय. मित्रांनो, आता आपण विजयदुर्गावर सदर बघायला जाणार आहोत. खूप लढा बुरुज आपण बघितला, आता ही सदर आहे. तर चला माझ्याबरोबर आपण सदर बघूया. आतमध्ये शिरल्यावरच ही अशी प्रशस्त जागा आहे. साफसफाईचं अतिशय सुंदर असं काम चालू आहे. खूप साफसफाई आहे. गवत वगैरे संपूर्ण काढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही गड निरीक्षण नीट व्यवस्थित करू शकता. पावसामुळे जी झाडी वाढते ती सुद्धा बरीचशी काढलेली आहे. आतमध्ये आल्यावर तिथून बघा केवढा मोठा भाग येतो. येथे सुद्धा स्वच्छता खूप छान केलेली आहे. दोन मार्ग आहेत. तिकडे आपण आलो, आल्यानंतर हे एक अवशेष आहेत. तर हे अवशेष कसले आहेत काही माहिती नाहीये, पण बांधकाम तर एकदम व्यवस्थित केलेलं आहे. गाडीवर होतो ना, गाडी हे काय इथं लिहिलंय? वाजला फोन कळला नाही. घोड्याची पागा ना, म्हणजे इथे पण नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. लक्षातच नाही माझं. शेड असेल मला. शेड असणार, तशी अशी संपूर्ण शेड असणार ती. हा नाही बघत मित्रांनो, विजयदुर्गावरती ही संपूर्ण झाडी आहे ते काढायचं काम चालू आहे. तुम्ही आवाज बघत असाल. अतिशय सुंदर असं काम हे चाललेलं आहे. अशामुळे जी गडाला इजा होणार होती ती इजा होणार नाही, असं काम बघितलं की खूप आनंद होतो. आपण करता का सर? आपल्या अंडर आहे. खूप छान काम करताय, पण हे चांगलं आहे. थोडं तर तो खाता पण अतिशय सुंदर काम करते. हे ठिकाण आता आपण माडीवर जातोय. मित्रांनो, ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की हा गड किती महत्त्वाचा आहे. आता आपण माडीत जातोय आतमध्ये. जयगडावरती सुद्धा आपण अशीच बघितली होती. मित्रांनो, माडीवरती येतो आपण आता. अजून एक तुम्हाला मी सांगतो, एवढी मोठी जरी माडी असली तरी इथे बघत असाल तुम्ही, इथे हे बघा, हा जो भाग आहे इथे लाकडं टाकून फळ्या लावून तो मजला तयार केला होता. त्याच्यावरती सुद्धा एक आहे, इकडे आहेत लाकडाचे वासे टाकून तो मजला तयार केला होता. म्हणजे 3 मजली होता. आणि तिकडनं समोर आलात तुम्ही की परत जबरदस्त हे अतिशय सुंदर रूप.
म्हणजे आज असं वाटतं इकडनं जाऊच नाही. विजयदुर्ग तर भव्य आहेच, परंतु त्याच्यामध्ये असलेल्या वास्तू त्यासुद्धा भव्य आहेत आणि अतिशय सुंदर अशा वास्तू आहेत. तर तुम्ही बघत आहात छावणीमध्ये. आणि मी माझं भाग्य समजतो की अशा गडावरती आज आपण आलो आहे आणि आज आपण जवळजवळ सगळा भाग बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, माडीतून खालती आल्यानंतर हा समुद्राकडील दुसरी बाजू. अतिशय भक्कमपणा दिलेला आहे गडाला त्यांनी. आणि इथून तुम्ही समोर आलात, समोर बांधकाम, भक्कम तटबंदी, परत त्या बाजूला हा अरबी समुद्र संपूर्ण. तटबंदी, हा समुद्राकडचा भाग, खाली परत ती दुसरी तटबंदी आणि एक खवळणार समुद्र. आता येत आहेत हे स्वराज्याचे वैभव या संस्थेचे शिरेदार मावळे. तुम्हाला एक नम्र विनंती आहे, जे कोणी पनवेलच्या आजूबाजूला राहतात त्यांनी निश्चितच या माणिकगडावर. आपण माणिकगडावरती संवर्धनाचं कार्य करतो, तर तुमचाही हातभार तिथे लावा, म्हणजेच ती मदत आम्हाला खूप मोठी होईल असं आम्हाला वाटतं. समोर परत आता आपण बघतोय विजयदुर्ग आणि त्याचं हे सुंदर आणि महाकाय असं रूप. मित्रांनो, ही आतील भागातील तटबंदी आहे संपूर्ण. किल्ला किती विशाल होता हे तुम्हाला कळत असेल. काही भाग आता इथे थोडासा बराच चाललेला आहे. मला नक्की जागा नाही माहिती, पण याच समुद्रात आतमध्ये एक भिंतसुद्धा आहे पाण्याच्या आतमध्ये, की मोठ्या बोटी आल्या की त्यावर त्या आदळून फुटत असत. ते बांधकाम कसं केलं असेल हे देवच जाणे. आता आपण निघालो आहे तटबंदीवरून समोर असणाऱ्या बुरुजाकडे. असा हा विशाल काय बुरुज. समुद्राच्या लाटा बघा कशा येऊन गडावरती वर्षानुवर्ष तडाखा मारतायत, पण तो दिमाखात उभा आहे. या विजयदुर्गासारख्या किल्ल्यांनी या खवळणाऱ्या समुद्रापासूनच संरक्षण नाही केलं, तर या महाराष्ट्रातील सर्व गडकोटांनी शत्रूपासून, मुघलांपासून आपलं रक्षण केलेलं आहे. त्यामुळे आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपणही हे किल्ले कसे स्वच्छ राहतील, नीटनेटके राहतील आणि आपण संवर्धनात त्यांना काय मदत करू शकतो हे बघायला पाहिजे. इथे एक पाण्याचे टाक आहे. इकडे तो गुप्त दरवाजा असावा असं वाटतं त्याच्या समोरून. बघायला लागेल फक्त. मित्रांनो, गड फेरी करताना एक लक्षात येतं की अतिशय उंच तिथे जाणार होतो आपण, तिथे सुद्धा बांधकाम आहेच. बाल्य किल्ला म्हणतो तसा आहे
जमिनीवरच्या किल्ल्यांना बालेकिल्ला असतोच, पण अशा विजयदुर्गसारख्या गडावरती सुद्धा तो बालेकिल्ला एवढा मोठा आहे. तसं म्हटलं तर डोंगरी किल्ल्यासारखाच हा एक किल्ला आहे, बलाढ्य किल्ला आहे. खूप मोठी तटबंदी आहे, खूप मोठी. हा खवळलेला समुद्र, तटबंदी. ही एक विहीर आहे, मासे आहेत त्यात. आता इकडं आपण बाले किल्ल्यात जाणार आहोत. आपण आता तुटलेल्या बुरुजातून जातोय. आधी ते संरक्षणासाठी भिंत होती. तिकडे पण स्टे करू शकतो. तोडक्या बुरुजातून आलो आणि आता तळं आहे. हे बांधीव तळ आहे, मोठंच्या मोठं. आणि मागे वाड्यांच्या अवशेष. आतमध्ये पाणी नाहीये. ठिकठिकाणी हे काय आहे माहिती नाहीये, असं बांधलेलं आहे. इथून एक खालती उतरायची वाट आहे, तिथून एक खाली उतरायची वाट आहे. संपूर्ण खाली एवढं खोल. आता गळतंय ते, त्यामुळे तुम्ही काही करू शकत नाहीये. आता आपण त्या अवशेष बघायला जाणार आहोत. आता आपण निघालोय हा दुसरा अवशेष बघण्यासाठी. आतमध्ये शिरताच हे किती भव्य आहे याची जाणीव आपल्याला होते. हे धान्याचे कोठार असावे असं वाटतंय मला. मला काही त्यातले तेवढे ज्ञान नाही आहे, किंवा कधी कधी होतं कसं होतं की वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं पडतात. पण ही वास्तू मात्र खूप मोठी आहे. आता आपण वरती चाललोय. झाडी वाढलेली आहे, त्यामुळे सावधानता ही बाळगायला हवीच. एखाद्या चांगल्या वास्तूचं विद्रुपीकरण कसं करावं ते ह्यांच्याकडनं शिकावं. समोर बघताय तुम्ही, असं वाटतंय मुंबईची एखादी कोणती बिल्डिंग बांधायला घेतलेली आहे. ह्याचे मुख्य अवशेष बघा, हे मुख्य अवशेष आहेत. सिमेंटीकरण का केलंय, कशासाठी केलंय देवास ठाऊक. परत समोरून तुम्ही बघताय तो अरबी समुद्र आणि त्याच्या खाली असलेले हे काही अवशेष. हे अवशेष बघून झाल्यानंतर परत खालती ही एक वाट जाते, तेथून जाणार आहोत. समोरच गेल्यानंतर आपल्याला तोफ दिसेल. आता आपण हे धान्याचं कोठार होतं की काय होतं माहिती नाही आहे आपल्याला, पण हे अवशेष आता आपण बघितले. ते बघितल्यानंतर त्याच्याच बाजूला तोफ आहे, बांगडी तोफ, ती बघायला चाललोय आपण. ती बांगडी तोफ आहे. तेल लावलं, तेल लावून ठेवून दिलं. जखणीची तोफ असं नाव दिलेलं आहे त्याला. जखणीची तोफ. आता आपण ते अवशेष बघितले, त्याच्या बाजूला बांगडीची तोफ आहे. तिकडनं आल्यानंतर आपण त्या गडदेवतेचे दर्शन करणार आहोत.
आता आपण बालेकिल्ल्यावरून खाली उतरतोय आणि परत प्रवेशद्वारापाशी आपण आता जाणार आहोत. हा गडावरून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आपण परत प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत आणि अजून एक बांधकाम समोर दिसतंय, त्यात आपण बघणार आहोत. आतमध्ये काळोख आणि अतिशय दुर्गंधी आहे, वटवाघळं आहेत, परंतु जी ही जागा आहे ही सुद्धा प्रशस्त आहे, व्यवस्थित बांधलेली आहे. तुम्ही समोर बघतच आहात. एवढं झाल्यानंतर आपण आता पायरी मार्गाने हा प्रवेशद्वाराजवळ असलेलं हे अवशेष कसले आहेत हे आता आपण बघूयात. समोरचे बांधकाम हे मला वाटतं सर्वात उंच बांधकाम आहे. हे लक्ष ठेवण्यासाठी असेल असं वाटतं. हे पण दुमजली आहे. आता आपण उजव्या बाजूनी वरती जाणार आहोत. प्रथम वरती गेल्यानंतरच तुम्हाला बरोबर उजव्या हाताला बघा. आता तुम्ही उजव्या हाताला तुम्हाला परत मूळ स्वरूप म्हणजे इथून आपण आतमध्ये शिरलो तो भाग, इथून हा आता खालचा भाग, तिथेही आपण जाणारच आहोत. मध्ये तुटलेला आहे असं मला वाटतं. आता आपण खालच्या भागाकडे निघालेलो आहोत. माझ्या उजव्या बाजूला सुद्धा एक देऊळ आहे, पण हे आत्ता केलेलं आहे असं वाटतं. गड फेरी करून आता आपण उतरतोय. समोर दिसतोय ते प्रवेशद्वार आहे. हा पाणी मार्ग बाहेर जाण्याचा मार्ग आहे, तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हे प्रवेशद्वार परत जिथून आपण आत आलो होतो. आता आपण किल्ल्याच्या बाहेर जातोय आणि तुम्ही बघाल हे मगाशी तुम्हाला दाखवलं होते. आता हे पाणी इथून खालती येणार आणि हा त्याला मार्ग केलेला आहे. हा असा करत 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 बाहेर जाऊन किल्ल्याच्या बाहेर जाणार. म्हणजे एखादा किल्ला बांधणे म्हणजे तेव्हा किती बारीक बारीक गोष्टींचं लक्षात ठेवायला पाहिजे होत्या, हे लक्षात येईल. ह्या पायऱ्या आहेत, नीट बघा तुम्ही. ह्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यातून तुम्हाला बोटीतून नंतर यायचं आहे. बोटी बांधण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे आणि मग नंतर तुम्हाला मुख्य दरवाजाकडे जायचं आहे. मित्रांनो, मला कल्पना आहे व्हिडिओ मोठा झाला आहे, पण मी मागेच तुम्हाला बोललो मला काही शॉर्टकट मारता येत नाही. तर विजयदुर्गाचं दर्शन तुम्ही घेतलंच. आता ह्या सुंदर मार्गाने म्हणजे बाईक राईड तुम्ही बघताय किती सुंदर आणि वळणाचा रस्ता आहे. आणि आता आपण निघालोय श्री विमलेश्वर मंदिर याचं दर्शन करायला. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. तर चला विमलेश्वर